नमस्कार मित्रांनो, कलासृष्टी दिवसेंदिवस खचत चालली आहे कारण एका मागून एक दुःखद बातम्या समोर येत आहेत। अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अभिनेता हार्दिक जोशी यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे म्हणजेच वहिनीचे निधन झाले आहे। यांच्या निधनाने हार्दिक आणि अक्षया दोघेही खूप भावुक झाले आहेत। ज्योती वहिनी, तू आज आमच्यात नाहीयेस, पण तुझं अस्तित्व आमच्यात कायम राहील। जाऊबाई गावात हा जो नवीन शो मी करत आहे झी मराठीवर, तो फक्त तुझ्यामुळे, तो पूर्ण शो मी फक्त तुलाच डेडिकेट करणार आहे। हातात हात घेऊन प्रॉमिस घेतलं होतंस की हार्दिक, काही झालं तरी हा शो तू करणारच आहेस। आणि योगायोग असा आहे की 4 डिसेंबरच्या दिवशी हा शो टीव्हीवर दिसायला सुरुवात होणार आहे आणि त्याच दिवशी तुझा वाढदिवस आहे। मी नेहमी कामाला जाताना तुला नमस्कार करायचो, तेव्हा कायम डोक्यावर हात फिरून तू मला आशीर्वाद द्यायची। तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असू दे। आज मी जे काही त्यात तुझा खूप मोठा वाटा आहे। तू सदैव आई, बहीण, मैत्रीण म्हणून माझ्यासोबत पाठीशी होतीस, तशीच कायम राहा। तुझी उणीव कायम भासत राहील। माझी लाडकी वहिनी, मला कधी विसरू नको, असं म्हणत हार्दिकने भावना व्यक्त केल्या आहेत। तर मित्रांनो, आपल्या चॅनलकडून हार्दिक जोशी यांच्या वहिनीला भावपूर्ण श्रद्धांजली।